मित्रांनो, आज लाखो लोक या शिंगणापूरच्या दिशेने चाललेले आहेत महादेवांना त्या ठिकाणी अभिषेक घालण्यासाठी। ज्या गावातून कावडी चालल्या आहेत त्या भागातील पवित्र नद्यांचं पाणी घेऊन लोक चाललेली आहेत भक्त। तर मित्रांनो, या कावडीचं काय कथा आहे पौराणिक आपण पाहणार आहोत। का चाललेली आहेत भक्त याची थोडक्यात माहिती आणि आमच्या पुरंदर तालुक्यातील पिंपरी नावाचं गाव या कावडीची थोडीशी माहिती आम्ही या व्हिडिओमधून आपल्याला सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हर हर महादेव अशी आम्हाला कमेंट जरूर करा विश्वासानं। ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा। मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे। या अखंड विश्वाचं मूळ आणि देवदेवतांनाही सगळ्यांना निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत। आणि या भगवान शिवशंकराचा दुसरा विवाह माता पार्वती बरोबर शिखर शिंगणापूर या ठिकाणी झाला। आणि याच विवाहाच्या निमित्त या चैत्र महिन्यामध्ये फार मोठी यात्रा भरते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कित्येक गावागावातून कावडी त्या ठिकाणी महादेवांना अभिषेक घालण्यासाठी जातात, नतमस्तक ठिकाणी होतात आणि परत माघारी येतात। तर मित्रांनो, ही कावड यात्रा का बरं केली जाते? तर मित्रांनो, हिंदू पौराणिक कथेनुसार ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, देव आणि राक्षस, आणि या समुद्र मंथनातून अनेक रत्न त्या ठिकाणी बाहेर आली आणि त्या रत्नाबरोबर या समुद्र मंथनातून विष सुद्धा बाहेर आलं। कालकूट नावाचं विष एवढं भयंकर होतं की या विषेच्या वाफेनं जीव जंतू तरफडू लागले होते, श्वास घेता येत नव्हता, एवढं भयंकर विष। देवी देवताही त्या ठिकाणी घाबरून पळू लागले। आता हे संपूर्ण विश्वच नष्ट होतंय की काय असं वाटू लागलं। आणि त्यावेळी अखंड विश्वाचा मालक भगवान शिवशंकर, लक्षात घ्या, विश्वाला वाचवण्यासाठी, सगळ्यांना देवतांना वाचवण्यासाठी भगवान शिवशंकरानं कालकूट नावाचं हे विष प्राशन केलं आणि म्हणून त्यांना नीलकंठ असं म्हटलं जातं। भगवंतानं विष प्राशन केलं, लक्षात घ्या। आणि त्यावेळी भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान वाढलेलं होतं आणि त्यासाठी इंद्रदेवानं पाऊस पाडला होता बघा। आणि त्यावेळेपासून भगवान शिवशंकराला अभिषेक करण्यासाठी वेगवेगळ्या नद्यांमधून पवित्र अशा पाणी आणून त्या ठिकाणी अभिषेक घातला होता आणि म्हणून कावड यात्रा चालू झाली। कावड यात्रा जर केली तर जीवनातली दुःख दूर होतात, जीवनातील नकळत घडलेली पापं ही नष्ट होतात। कारण ही सगळी नकळत घडलेली पापं नष्ट करण्याची ताकद फक्त भगवान शिवशंकराकडे, लक्षात घ्या, दुसऱ्या कुठल्या देवताकडे नाही। की ज्याला मृत्यूलाही थांबवण्याची ताकद ती भगवान शिवशंकराकडे। म्हणून मित्रांनो, आज शिंगणापूरला महादेवांच्या विवाहानिमित्त या महाराष्ट्राच्या गावागावातून, आपापल्या परिसरातून ज्या नद्या आहेत पवित्र, त्या नद्यांचं पाणी घेऊन हजारो भक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी झाल्यात। गावागावातून बैलगाड्यात हर हर महादेवची त्या ठिकाणी गर्जना करत ह्या सगळ्या कावडी शिंगणापूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत। मित्रांनो, अनेक कावडी आहेत। या पुरंदर तालुक्यातील तेल्याभुत्याची कावड, मानाची कावड शिंगणापूरच्या दिशेनं चाललेली आहे। आणि मित्रांनो, छोटीशी माहिती की पुरंदर तालुक्यातील अजून एक मानाची कावड आहे, म्हणजेच पुरंदर तालुक्यातलं पिंपरी नावाचं गाव, नाझराजवळ पिंपरी, शेंडकर आडनावाची लोक आहेत। आणि लक्षात घ्या, ही कावड एवढी सुंदर आहे की प्रस्थानाचा व्हिडिओ आम्हाला त्या ठिकाणी मिळाला, कारण त्या गावात आमची आत्या दिलेली आहे आणि आमच्या आत्याचाच मुलगा शांताराम शेंडकर, ते आपल्यात हयात नाहीत बघा आता। शांताराम शेंडकर, ज्ञानदेव शेंडकर त्या ठिकाणी आहेत आणि शांताराम शेंडकरच्या मुलांना आम्हाला आबा शेंडकरने या ठिकाणी कावडीचा व्हिडिओ दिला आम्हाला। आणि खरंच अभिमानानं त्या ठिकाणी छाती फुलली की भक्ती करावी तरी कशी। मित्रांनो, त्या गावातील एक ऊर्जा महादेवांच्या विषयी की महादेवांना जायचे, भव्य असणारं त्या ठिकाणचं मंदिर आणि लहानापासून मोठ्यापर्यंत भगवान शिवशंकराचा गजर प्रस्तावण्याच्या वेळी आपल्याला ऐकायला आला त्या ठिकाणी। आणि खरंच मन भारावून गेलं की महादेवांची भक्ती करावी तरी कशी। मित्रांनो, विचार करा, जीवनामध्ये येऊन धनसंपत्ती कमावणं हा म्हणजे अंतिम उद्देश नाही, तर भगवंतानं हे आयुष्य दिलंय, शरीर दिलंय, आवाज दिलाय भगवंताचं नाव घेण्यासाठी, भक्तीसाठी। आणि यासाठी खरंच मित्रांनो, ही पिंपरीची जी कावड आहे महादेवांची, पवित्र अशा कऱ्हा नदीचं पाणी घेऊन ही कावड शिंगणापूरच्या दिशेनं निघाली आहे आणि द्वादशी ठिकाणी पोचणार। आणि खरंच मानायला लागल या पिंपरी गावाला, कारण हजारो भक्त त्या ठिकाणी बैलगाड्या आहेत आणि हर हर महादेव म्हणत ही कावड द्वादशीला अभिषेक त्या ठिकाणी महादेवाला घालणार बघा, शिखर शिंगणापूरला। मित्रांनो, ही परंपरा आहे, लक्षात घ्या।
परंपरा चालवण्याचं काम या ठिकाणचे ग्रामस्थ करत आहेत बघा. कारण सगळा जो इतिहास आहे कावडीचा आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. थोडीशी आम्हाला माहिती मिळाली तीच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण त्याचं आहे की भक्तीचा मार्ग हा तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी ज्या वेळेला ही पिंपरीची कावड जाते आणि तो मुंगी घाट ज्या वेळेला चढायला लागते आणि कावड ज्या वेळेला कुठं थांबते त्यावेळेला एकेरी नावामध्ये उल्लेख केला जातो, 10 महाद्या 10 महाद्या असा उल्लेख केला जातो. आणि हा शिखर शिंगणापूरचा महादेव अक्षरशः मंदिरातून धावून येतो, म्हणजेच आपल्या भक्ताला त्या ठिकाणी इच्छाशक्ती देतो आणि ही कावड वर चढते बघा महादेवाला. मित्रांनो विचार करा, एका भक्तीची ताकद किती असते बघा. म्हणून आजही मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, पंचमीला हळद, अष्टमीला त्या ठिकाणी विवाह आणि द्वादशीला मित्रांनो ह्या सगळ्या कावडी अभिषेकाला वर पोचतात. तेल्या भुत्याचे असो, पिंपरीची कावड असो, अनेक कावडी तशा. परंतु शिखर शिंगणापूरचा महादेव कावडींची वाट पाहतो. जशी तेल्या भुत्याची कावड तशी पुरंदर तालुक्यातली या पिंपरीच्या कावडीची सुद्धा वाट महादेव त्या ठिकाणी पाहत असतो. कारण लक्षात घ्या, भक्ताशिवाय महादेवाला करमत नाही. भक्ताशिवाय एवढी मोठी ताकद भक्तीची बघा. त्या ठिकाणच्या बैलगाड्या, त्या भक्तांचा तो आवाज, हर हर महादेव, किती फार मोठी भक्ती. आणि ही परंपरा जपण्याचं काम ही गावं आज करत आहेत बघा. सासवड घ्या, पिंपरी घ्या, अनेक गावं आहेत की जी कावडीची परंपरा जपण्याचं काम करतात आणि आपल्या कऱ्हा नदीचं पाणी घेऊन महादेवांना त्या ठिकाणी विश्वासानं अर्पण केलं जातं. मित्रांनो जीवनामध्ये एक पुण्य कमवण्याची संधी आहे. आला काय आणि गेला काय काही फरक नाही. परंतु जर भक्ती केली तर एक भक्तीचं कर्ज, त्या देवावर भक्तीचं कर्ज होतं, लक्षात घ्या. आणि त्याला त्या ठिकाणी तुम्हाला मदत करावी लागते. कारण 84 लाख योनीतून हा माणसाचा जन्म आहे. हाच एक जन्म आहे केवळ भक्ती करण्याची संधी आणि देवापर्यंत पोहोचण्याची संधी. तर मित्रांनो पुढलं येणारं जे वर्ष आहे या पिंपरीच्या कावडीचा आम्ही इतिहास नक्की काढू आणि आपल्यापर्यंत नक्की पोचू. कारण संत तेल्या भुत्याचा कावडीचा इतिहास आम्हाला मिळाला आणि लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला की घर जाळून जाणारा भक्त महादेवाला. तसाच इतिहास आम्ही या पिंपरीच्या कावडीचा नक्की काढू आणि हा इतिहास, कावडीची माहिती या महाराष्ट्राच्यात काय जगाच्या कानाकोपर्यंत पोहोचवण्याची आम्ही त्याची व्यवस्था निश्चित करू. आणि मित्रांनो खरंच शिखर शिंगणापूरला एकदा तरी कावडीपूर आपण जा आणि तो आनंद जीवनामधला घ्या. आणि खरंच मनापासून या ठिकाणी आबा शेंडकर यांचे की आम्हाला हा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि महादेव त्यांच्या पाठीशी नक्की राहील यात शंका नाही. आणि सगळ्यात मोठं की ज्यांनी नियोजन केलं या पिंपरी गावातील लोकांची आम्हाला नावं सगळ्यांची माहिती नाहीत, परंतु ज्यांनी हे उत्तम प्रकारचं नियोजन केलं, मदत केली, या कावडीला प्रोत्साहन दिलं, त्यांच्या पाठीमागे हा शिंगणापूरचा महादेव सदैव राहील यात शंका नाही. हर हर महादेव अशा आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.